आयुष्यात आजारी पडायचं नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. आजारी पडणं टाळता येतं का? तर याचं उत्तर आहे हो. जर तुम्ही रोजच्या जीवनात या सोप्या सवयी अंगीकारल्या तर तुमचं शरीर आणि मन दोन्ही तुमचं आयुष्य बदलतील. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली आणि आज आपण बोलणार आहोत अशा गोष्टींबद्दल ज्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आजारी पडणं, कमजोरी जाणवणं, मानसिक थकवा, पचन त्रास, केस गळणं, निद्रानाश या सगळ्या समस्या तुमचं आयुष्य नियंत्रित करतायत का? मग लक्षात ठेवा, औषधांपेक्षा चांगल्या सवयी शक्तिशाली असतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे छोट्या दैनंदिन सवयी ज्या पाळल्यास तुम्ही रोगांपासून दूर राहू शकता, मानसिक शांतता मिळवू शकता आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकता. चला तर मग या सवयी एकत्र पाहूया आणि त्यांचा अर्थ समजून घेऊया. शरीर आणि दिनचर्येसाठी सवयी. सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठल्याने दिनक्रम सुरळीत होतो. तोंड धुण्याआधी कोमट पाणी पिणं. तोंड धुण्याआधी कोमट पाणी पिल्यानं शरीर डिटॉक्स होतं. दात आणि जीभ स्वच्छ करणं. दात आणि जीभ स्वच्छ केल्यानं तोंडातील जंतू दूर होतात. दररोज प्राणायाम व ध्यान करणं. दररोज प्राणायाम व ध्यान केल्यानं मन आणि मेंदू दोन्ही ताजेतवाने होतात. थोडा वेळ सूर्यप्रकाश घेणं. थोडा वेळ सूर्यप्रकाश घेतल्यानं व्हिटॅमिन डी मिळतं. दररोज व्यायाम. दररोज व्यायाम केल्यानं चयापचय सुधारतो. पुरेशी झोप. कमीत कमी 7 ते 8 तास झोप. पुरेशी झोप घेतल्यानं शरीराची दुरुस्ती नैसर्गिकरित्या होते. मोबाईलचा मर्यादित वापर. डोळ्यांवर ताण कमी होतो. मोबाईलचा वापर कमी केला तर डोळ्यांवर ताण कमी येतो. दररोज एक फळ खाल्ल्यानं नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स मिळतात. घरचे ताजे आणि शिजवलेले अन्न खाल्ल्याने सुरक्षित आणि पोषक द्रव्ये मिळतात. आहार आणि पचनासाठी सवयी. गरम पाणी पिणं. गरम पाणी पिल्यानं पचनास मदत होते. साखर, बर्गर, पिझ्झा टाळणे. साखर, बर्गर, पिझ्झा टाळल्यानं संसर्ग आणि जडपणा वाटणं कमी होतं. रोज 15 ते 30 मिनिटं चालणं. रोज 15 ते 30 मिनिटं चालल्यानं हार्ट आणि फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरतं. योगासनांची सवय असणे. योगासनांची सवय केल्यानं लवचिकता व तणावमुक्ती होते. दररोज थोडं वाचन. दररोज थोडं वाचन केल्यानं मेंदूचा व्यायाम होतो. प्रत्येक तासाला हालचाल. प्रत्येक तासाला हालचाल केली तर लठ्ठपणा टाळतो. डोळ्यांना विश्रांती. डोळ्यांना विश्रांती दिल्यानं स्क्रीन टाइमच्या दुष्परिणामांपासून बचाव होतो. संध्याकाळी मन शांत ठेवणे. संध्याकाळी मन शांत ठेवल्यानं झोप सुधारते. झोपताना मोबाईल दूर ठेवणं. झोपताना मोबाईल दूर ठेवल्यानं झोपेचं आरोग्य राखलं जातं. रात्री जेवण हलकं करणं. रात्री हलकं जेवण केल्यानं पचन सुधारतं. अन्न नीट चावून खाणे. अन्न नीट चावून खाल्ल्यानं अपचन टळतं. आठवड्यातून एक डिटॉक्स डे ठेवणं. आठवड्यातून एक डिटॉक्स डे ठेवल्यानं शरीराला विश्रांती मिळते. नकारात्मक लोकांपासून दूर राहणं. नकारात्मक लोकांपासून दूर राहिल्यानं मानसिक आरोग्यासाठी मदत होते. तणाव कमी करण्यासाठी वेळ द्या. तणाव कमी करण्यासाठी वेळ दिल्यानं मानसिक आरोग्य सुधारतं. थंड पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. घशाचे आजार टळतात. सिगारेट, दारू टाळल्यानं संपूर्ण आरोग्यासाठी मदत होते. केस, नखांची स्वच्छता, संसर्ग होण्यापासून बचाव होतो. नियमित आरोग्य तपासणी. नियमित आरोग्य तपासणी केल्यानं वेळेवर निदान होतं. फायबरयुक्त आहार. फायबरयुक्त आहारानं पचनासाठी आवश्यक आहे. स्वच्छ आणि शुद्ध अन्न पाणी. स्वच्छ आणि शुद्ध अन्न पाणी आजार दूर करतात. प्रत्येक जेवणात हिरव्या भाज्या. प्रत्येक जेवणात हिरव्या भाज्या खाल्ल्यानं विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. मानसिक आरोग्य आणि सवयी.
आभार मानण्याची सवय, मन समाधानी राहतं. पोटावरील चरबी नियंत्रणात ठेवणे. पोटावरील चरबी नियंत्रणात ठेवली तर हृदयरोगांपासून संरक्षण होतं. उष्णतेत नारळ पाणी आणि ताक. उष्णतेत नारळ पाणी ताक पिल्यानं शरीर थंड राहतं. थंडीत उबदार कपडे वापरणं. थंडीत उबदार कपडे वापरल्यानं सर्दीपासून बचाव होतो. हात धुण्याची सवय. वारंवार हात धुण्याची सवय असल्यानं संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. पौष्टिक नाश्ता. दिवसाची सुरुवात ऊर्जा देणारी. दिवसाची सुरुवात ही पौष्टिक नाश्ता करूनच करावी. झोपण्याआधी 2 तास जेवण. झोपण्याआधी 2 तास जेवण करावे, त्याने झोप सुधारते. लघवी रोखू नये. लघवी रोखली तर मूत्रसंस्थेचे आजार होतात. मानसिक विश्रांती घ्या. मानसिक विश्रांती घेतली नाही तर ओव्हरथिंकिंग घेतली नाही तर मानसिक त्रास होतो. ओव्हरथिंकिंग टाळा. अंघोळ नंतर शांत झोप. थकवा कमी होतो. अन्नावर लक्ष ठेवून खा. अन्नावर लक्ष ठेवून खा. ओव्हर इटिंग टाळता येतं. भूक नसताना खाऊ नका. पचन बिघडतं. जास्त खाल्लं तर पचन बिघडतं. निसर्ग, नाते आणि डिजिटल डिटॉक्स. घरात झाडे लावा. ताजे आणि शुद्ध वातावरण होईल. हसत राहा. हास्य विनोद करा. स्ट्रेस कमी होतो. मैत्री जपा. मैत्री जपल्यानं सामाजिक आरोग्यही महत्वाचं आहे. टीव्ही, मोबाईल पाहता जेवण नको. अन्नावर लक्ष राहत नाही. टीव्ही, मोबाईल पाहता जेवण नको. अन्नावर लक्ष राहत नाही. दूध आणि फळं एकत्र नको. पचनावर परिणाम होतो. मनात नकारात्मक विचार नको. मनावर भार येतो. स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःशी संवाद साधा. आठवड्यातून एकदा डिजिटल डिटॉक्स म्हणजे मेंदूची विश्रांती घ्या. लस्सी, ताक, हर्बल काढा प्या, त्याने पचन सुधारते. आठवड्यातून एकदा नाक शुद्ध करा. नेती, सालिश वॉश. श्वसन संसर्ग टाळता येतो. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.